जबरदस्त प्रहार समोरच्या दिशेने खेळलेला स्ट्रोक पाहायला मिळतोय। आजचा दिवस गाजवतोय साहिल सावंत आणि त्याचबरोबरीने पहिल्या दोन्ही मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पुणे त्यांच्यासाठी विशेष अनिकेत सानप मुंबईचे फिरकीचे जादूगर एका बाजूला पाहायला मिळत आहेत, परंतु मुंबईचं एक उभरतं टॅलेंट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। पहा चेंबूर टीम जर जिंकली तर कमलेश दादा वाळके भावी नगरसेवक यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचा पुरस्कार चेंबूर संघाला दिला जाणार आहे। यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे आणि तिकडे इम्रोजने आणखीन एक झेल त्या ठिकाणी घेतलेला आहे। ज्या विकेटची या ठिकाणी प्रतीक्षा होती किंवा जी विकेट अडसर ठरू शकणार होती, बॅटची कडा घेतली गेली आणि इम्रोजने थोडीशी अडथळ्याची शर्यत त्या ठिकाणी पार केली आणि साहिलच आऊट झालेत। पहिल्या दोन्ही मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेणारे या मॅचमध्ये सुद्धा चांगली सुरुवात करणारे साहिल माघारी परतलेले आहेत। थोडेसे नाराज आहे, टीमही नाराज असेल, परंतु तरी प्रयत्न करावे लागेल। क्रिकेट हा 11 जणांचा खेळ आहे, एकाने खेळून मॅचेस जिंकल्या जात नाही। विकेट येते पहिली आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला मुंबईच्या अंडर आर्म क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात करण पाटील। मुजम्मिल आहेत एका बाजूला, विक्रोळी पार्क साईडचे एक युवा खेळाडू। जोडीला जर पाहिलं तर गोवंडी देवनार परिसरातील टॅलेंटेड खेळाडू मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत। करण पाटील आहेत एका बाजूला जर पाहिलं तर मुजम्मिल आहेत, दुसऱ्या बाजूला बालाजी क्लब राजकोट गुजरातसाठी मुंबई अंधेरी DN नगरचे खेळाडू अनिकेत सानप। वळवलाय बॉल पुढून वळवलाय। यावेळेला हीच खासियत आहे, बॉलला टर्न करण्याची एक वेगळी क्षमता आहे। पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतरचा कमबॅक, मोठा टर्न पाहायला मिळाला आणि इकडे एक डॉट बॉल वाढवलाय। करण पाटील तो यावेळेला पाठीमागे बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळाला। एक धाव तिकडे मिळेल, धावसंख्या इकडे पुढे जाईल। 7 धावांवर महत्त्वाचा सामना आहे। पहा, एका बाजूला अनुभव आहे, एका बाजूला युवा जोश आहे। बालाजी क्लब राजकोट नो डाऊट आजच्या सध्याच्या घडीला भारतातील नामवंत संघ आहे, परंतु जर का इकडे वैष्णव जिंकला अख्ख्या महाराष्ट्रभर ब्रेकिंग न्यूज होईल। त्याच्यामुळे ही मॅच अगदी महत्त्वाची आहे। आणि मेहनत तर दोघांनाही करायची आहे, प्रयत्न तर दोघांनाही करायचे आहेत। वलयांकित नाव आहेत, त्यांनाही मेहनत करायची आहे, नवोदित खेळाडू त्यांनाही मेहनत करायची आहे। मेहनत केल्याशिवाय दोघांनाही काही मिळणार नाही आहे। माझ्या मते ही मॅच पाहण्यासाठी टिळकनगर, घाटला, सुभाषनगर हे सगळे जागे असतील आणि मॅचचा आनंद घेत असतील। उसळता बॉल, त्याला मात्र स्क्वेअर लेगला पाठवलंय, चांगला फटका पाहायला मिळाला आणि पार्क साईड सुद्धा एक मोठा स्ट्रोक या ठिकाणी खेळताना पाहायला मिळाला। मुजम्मिल गेल्या वर्षी ऑक्सिजन मास्टर ट्रॉफी जी जोगेश्वरीला झाली, 4 मॅच झाल्या, चारही मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच मुजम्मिलने घेतलं होतं आणि मुंबई प्रीमियर लीगमधून पुढे आला आणि चर्चेला आलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय मुजम्मिल। मध्यंतरी कांधारी किंग्समध्ये देखील काही स्पर्धा त्यांनी गाजवल्या। स्थानिक संघांमधून देखील विक्रोळी पार्क साईडच्या खेळताना ते पाहायला मिळाले आणि आता मात्र पहिली ओव्हर झाल्यानंतर 9 धावा धावफलकावर आहेत आणि बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी घेण्यात आला आहे। भावेश पवार आहेत। आपल्या समोर कोण आहे हे महत्त्वाचं नाही आहे, आपण कोण आहे हा विश्वास स्वतःमध्ये जागृत करणं गरजेचं आहे। चर्चा दोघांची नाही होणार आहे, चर्चा एकाचीच होणार आहे। विजेते 2 नाही होणार आहेत, विजेते एकच होणार आहे। आज जो जिंकणार आहे पुन्हा एकदा तेच 1.5 लाखाची मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। जो जिंकेल त्याला 1.5 लाख रुपये मिळणार आहेत। यावेळेला सरळ खेळलाय, गॅपमध्येच खेळलाय, सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय या बॉलला। करण पाटील मुंबई अंडर आर्म क्रिकेट जगतातील सध्याचा सितारा दाखल झालाय मात्र या ठिकाणी ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेसाठी त्यांच्या बॅटमधून आलेला हा एक सुंदर फटका पाहायला मिळाला 4 धाबांचा। आणि करण कसा खेळतोय ओव्हर आर्म हे पाहण्यासाठी माझ्या मते मुंबईचा अंडर आर्म क्रिकेट सुद्धा जागा असेल।
बिग हिट फटका खेळला खरा, परंतु इकडे भावेश आपला अनुभव दाखवताना पाहिला मिळाले. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा मोह त्यांना दिला आणि तिकडे गती कमी केली होती. प्रथमेश ठाकरे यांनी पकडलेली कॅच आणि विकेट आली मात्र या ठिकाणी करण यांची. हर्षल शिगवन बॉबी मुंबईच्या चेंबूरच्या घाटला परिसरातील खेळाडू. घाटला एक असा परिसर आहे ज्या ठिकाणी इंटर टुर्नामेंट होती ती 130 टीममध्ये घाटला कप एवढं आणि त्या परिसरातील खेळाडू आहेत मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक या ठिकाणी जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. भावेश पवार का पाहायला गर्दी होते, का सेल्फी घ्यायला गर्दी होते दाखवतायत आणि काय बॉल टर्न केलाय आणि धावफलक जर पाहिला तर या ठिकाणी जास्त काळ आता ही मॅच अशी आहे खेळपट्टीवर राहणं कोणीतरी गरजेचं आहे. तुम्ही 2 मॅच जिंकलात याला महत्त्व नाही, आता ही मॅच सुद्धा जिंकायची याला महत्त्व आहे. त्याच्यासाठी पहा सुमिन टेकडे सुद्धा प्रयत्न करतायत आणि हर्षल शिगवन देखील प्रयत्न करतायत. वनराज सिंग गोहिल यांच्या मालकीची टीम आपल्याला पाहायला मिळते. या टीमबरोबर रविभाई सुद्धा पाहायला मिळतात. अजित पवार येतात बॅटिंग करण्यासाठी आणि दुसऱ्या बाजूला नावेदभाई खलीफ यांचं तर कौतुकच करावं लागेल कारण यावर्षी देवगड सावर्डा या स्पर्धांमध्ये सुद्धा या सगळ्या युवा खेळाडूंना त्यांनी संधी दिली आणि आज पुण्यामध्ये सुद्धा या यंग टॅलेंटला गेल्या वर्षी सिद्धेश करंडकर देखील आले होते. हो 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 काय बॉल टाकलाय प्रचंड वेगामध्ये बॅक टू बॅक. आजचा दिवस हॅट्रिकचा आहे की काय? तिसरी हॅट्रिक ना. जास्त शफल झाले आतापर्यंत ते बाहेरून वळवत होते. जसे शफल झाले स्टंप दिसला दांडीच उडवली. दांडी 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 गुल. भावेश पवार वरचा क्लास या ठिकाणी पाहायला मिळतोय परंतु तरी देखील फलंदाजांना प्रयत्न करावे लागतील. राहुल येतात बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. पाहूया पडझड झाली ती पडझड कोणाला तरी थांबवावी लागणार आहे. आकाशने हॅट्रिक घेतली आज. त्याचबरोबर जर पाहिलं तर आज रोहित घरतने सुद्धा आज हॅट्रिक घेतली आणि एका दिवसात 3 हॅट्रिक, एका दिवसात 3 हाफ सेंचुरी. आणखीन एक जबरदस्त बॉल तिखट मारा भावेश यांचा या ठिकाणी पाहायला मिळतोय. भारतीय टेनिस क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला आघाडीच्या अष्टपैलू खेळाडूंमध्ये जे नाव घेतलं जातं आज पुण्यामध्ये भावेश पवार. परंतु दुसऱ्या बाजूला युवा खेळाडू आहेत त्यांना स्वतःला सिद्ध करायचंय. मुजम्मिल जोडीला राहुल यावेळेला पॉईंटच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न आणि इकडे काय झालंय थोडासा दबावच पाहायला मिळाला. हातात बॉल आहे कॉल दिला आणि रनआउटची आणखीन एक विकेट.
13 धावांवर 5 विकेट. कुणाला तरी कपिल देव व्हावं लागेल. इकडे धावा कराव्या लागणार आहेत. मुझम्मिल मैदानात आहेत. या खेळाडूची क्षमता आहे. आणि टेप बॉल. फरदीनची बॉलिंग खूप कमी पाहायला मिळते, परंतु फरदीन टेप बॉलचे चांगले गोलंदाज म्हणून पुढे येऊ लागलेले आहेत. परंतु मुझम्मिल मुंबईचा एक युवा टॅलेंट आहे. फलंदाजीसाठी मुझम्मिल. पहिलाच बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहिला मिळेल. बऱ्याच जणांना माहीत नसेल, परंतु फरदीन लेदर बॉलचं क्रिकेट सुद्धा खूप चांगलं खेळलेलं आहे त्यांनी. फुल करण्याचा प्रयत्न. अपेक्षा एवढी उंची नव्हती बॉलची. आणखीन एक डॉट बॉल या ठिकाणी त्यांना पाहिला मिळेल. बालाजी क्लब राजकोट गुजरात. सुमित ढेकळे. आणखीन एक चांगला बॉल. खुलवट टप्प्याचा बॉल. धाव घेण्याचा प्रयत्न नाही. धाव दिली जात नाहीये. तिकडे बावेश आहेत. बॅक टू बॅक निर्धाव चेंडू या ठिकाणी त्यांना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा तेच. आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी. लगातारचे 4 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. ज्यांनी फरदीनला बॉलिंग करताना पाहिलं नाहीये, आज आवर्जून बॉलिंग करताना पहा. चांगली गोलंदाजी. बॉलला कट करतायत, कधी आतमध्ये कधी बाहेर, दोन्ही बाजूला टर्न करण्याचा प्रयत्न होतोय. आणखीन एक चांगला बॉल. बॉलला थोडंसं आतमध्ये आणण्याचा प्रयत्न, म्हणजे डावखुऱ्या हाताच्या बॅटरसाठी जर पाहिलं तर हे चेंडू आतमध्ये देखील येताना पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी. 5 चेंडू लगातारचे निर्धाव टाकण्याचा कारनामा. आजचा दिवस लक्षात राहील. 100 धावांसाठी, 3 हाफ सेंचुरीसाठी, 3 हॅट्रिकसाठी. आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. शेवटच्या बॉलवर आलेली ही धाव. फक्त एकच धाव या ओव्हरमध्ये दिली आहे फरदीन काझी यांनी. चांगली गोलंदाजी. आणि चरण कामत एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुझम्मिल आहेत मैदानाच्या आतमध्ये. आणि आता अजूनही 4 ओव्हर बाकी आहेत. आणि आज आपण पाहिलं की शेवटच्या 3 ओव्हरमध्ये सुद्धा 85 रन होऊ शकतात, तर इकडे प्रयत्न करावे लागतील. 4 ओव्हर अजून बाकी आहेत. प्रथमेश ठाकरे येत आहेत. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत हे नाव देखील आघाडीचं पाहायला मिळतं. उद्या ओव्हर 40चा गट असणार आहे. बिगिट करायला गेले, बॅट फिरवली, परंतु बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. मुझम्मिलसाठी खास आवर्जून आमंत्रित करण्यात आले या ठिकाणी प्रथमेश यांना. बॉल वळवलाय. मोठा टर्न पाहायला मिळाला. यावेळेला रिव्हर्स खेळलाय. अल्टी पल्टी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. सरळ बॅटने धावा येत नाही, तर बॅट उलटी करून पाहूयात. 2 धावा तिकडे मिळालेल्या आहेत. धावसंख्या 16वर. 4थी ओव्हर सुरू झाली आहे. चरण एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात मुझम्मिल. साहिल सावंत पहिल्याच बॉलवर षटकार मारला खरा, परंतु ते लवकर बाद झाले. थोडेसे बॅकफुटला आहेत. 5 विकेट गेल्यात, परंतु मुझम्मिल मैदानाच्या आतमध्ये आहेत. हो, इकडे विकेट करण्याचा प्रयत्न नाही यशस्वी झालाय. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. बॉल वळतोय, यष्टीरक्षकांकडे जातोय. ऑप्शनच्या बाहेरून बॉल जास्त बाहेर वळवण्याचा प्रयत्न होतोय. मुझम्मिल मात्र मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करतायत. त्या प्रयत्नात कुठेतरी बॉल गुंगारा देतोय. 16 धावांवर धावफलक आहे. 5 विकेट 16 धावांवर. 4थी ओव्हर सुरू आहे. षटकार चौकाराची मालिका देखील खेळावी लागेल.
ओ इकडे आणखीन एक बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरून वळवतायत, नॅचरली बाहेर बॉल जातोय डावखुऱ्या हाताच्या बॅटरसाठी. आणखीन एक डॉट बॉल. दबाव आहे आणि त्या दबावाचा फायदा घेत असताना एक एक बॉल डॉट येतोय. मागील ओव्हरमध्ये 5 बॉल डॉट आलेत, आताहीपर्यंत 4 बॉल डॉट आलेत. 16 धावा धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा तेच पाहायला मिळतं. या षटकात देखील फक्त 2 धावा आल्या. अप्रतिम गोलंदाजी प्रथमेश ठाकरे. ओव्हर संपल्या 4. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल जातोय यष्टीरक्षकांच्या दिशेने. भावेश यांच्या षटकात देखील जर पाहिलं तर पहिल्या 4च धावा आल्या होत्या. आताही जर पाहिलं तर ऑप्टमच्या बाहेरून बॉल वळवलाय. धावाच येणं बंद झालंय, परंतु धावा करावे लागतील. आज जी संधी मिळाली त्या संधीचं सोनं करावं लागेल. चरण बॉल फिरवतायत, परंतु भावेशने आणखी बॉल फिरवला. भावेश यांच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य पहा, ऑप्टमच्या बाहेरून कधी छोटा टर्न, कधी मोठा टर्न आणि कधी जर पाहिलं तर यॉर्कर. ही वैविध्यता देखील त्यांच्या बॉलिंगमध्ये पाहायला मिळते. चरण यावेळेला मात्र बिग हिट केलाय. फटका तर चांगला आलाय आणि यस, चरणच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय सिक्सर. गरज आहे अशाच फटक्यांची एक मोठी धावसंख्या उभारण्यासाठी. सिक्सर. हा चेंडू जर पाहिलं तर थोडासा लेग स्टंपच्या बाहेरून वळवण्याचा प्रयत्न होता. त्याचा फायदा घेत असताना चरणने सिक्सर देखील तिकडे ठोकलाय. आत्मविश्वास चरण यांचा नक्कीच वाढणार आहे. वेग वाढवला यावेळेला. टप्पा मागे घेतला. शूट केलाय बॉलकीपरच्या दिशेने. उत्तर होतं मागील बॉलचं. एका वेगळ्या अँगलने दाखवण्याचा प्रयत्न. बावीस धावा. 5वी ओव्हर सुरू आहे. 22 धावा धावफलकावर आहे. आणखीन एक बॉल. एक मोठा षटकार. त्यानंतर खडबडून जागे झाले भावेश आणि त्यानंतरचा तिखट मारा. आता तर आतमध्येच आणला बॉल. 6 बॉल 6 वेगवेगळ्या पद्धतीने टाकण्याचं कसब ज्यांच्यामध्ये आहे तेच भावेश पवार. पुन्हा एकदा वेगात बॉल आणि आणखीन एक. याही ओव्हरमध्ये जर पाहिलं तर तब्बल 5 बॉल डॉट आलेत. लगातारच्या 3 ओव्हरमध्ये हे झालंय. म्हणजे मागील 18 पैकी 15 बॉल डॉट आलेत. म्हणजे 3ही ओव्हरमध्ये एका बॉलवरच रन आलेली आहे. आणि धावफलक आणि त्यातल्या त्यात या ठिकाणी एक षटकार आला. बाकी 5 बॉल डॉट आलेत. 22 धावा. 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत. पाहूया. मुजम्मिल जरी सुरुवात तेवढी चांगली नाही झाली, शेवट करू शकतात. ते त्यांना करावं लागेल आता. हे घ्या. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय. किती लांबी आहे ते पाहावं लागेल. मुजम्मिल यांच्या बॅटमधून मात्र लांब लचक फटका येताना पाहायला मिळतोय. माझी सुरुवात खराब झाली होती, शेवट नाही होऊ देणार. मी सुद्धा खेळणार आणि त्याचसाठी मी आमदार चषकासाठी आलोय पिंपरीमध्ये, पुण्यामध्ये. षटकार मारलाय मुजम्मिलने. अशा प्रकारचे काही फटके पहा. 1-2 ओव्हर सुद्धा मॅचचं गणित बदलतात. आणि इकडे प्रयत्न मात्र सुरू आहेत मुजम्मिलचे. यावेळेला फुल टॉस बॉल. त्याला दिशा दिली आहे. तिकडे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. एकोणतीस धावा धावफलकावर आहेत. 6व्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. 10 चेंडू अजूनही बाकी आहेत. म्हणजे संधी आहे. वैष्णव 11 सुभाषनगर चेंबूर. नावेद खलिफे यांचा युवा खेळाडूंचा हा संच. आणि आज नांदी दिली अख्ख्या महाराष्ट्राला. आम्ही येणारा काळ गाजवणार आहे याची. ओ इकडे पुन्हा एकदा यष्टीरक्षकांच्या दिशेने हा चेंडू जाताना पाहायला मिळेल. चरण
यावेळेला स्ट्रोक खेळलाय, कव्हरच्या क्षेत्रात मात्र मारलेला हा फटका पाहायला मिळाला. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. मुझम्मलने एकाच धावेचा कॉल त्या ठिकाणी दिला. धावसंख्या जर पाहिली तर आता 30 वर जाते. 8 बॉल अजूनही बाकी आहेत. मुझम्मिलवर सगळ्यांच्याच नजरा असतील. मुंबईतील उभरत्या डावखुऱ्याच्या बॅटरपैकी एक. फुल टॉस, त्याला दिशा दिली आहे. किती धावा मिळतील त्या ठिकाणी पाहायचं आहे. आणि क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. अक्षय तावरे होते आणि माघारी परततात या ठिकाणी मुझम्मिल. साहिल गुडेकर मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत. लॅक्मे ग्राउंड गोवंडी ते पिंपरी असा प्रवास त्यांचाही होतोय. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल फक्त ढकलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. एक धाव तर घेतली गेलेली आहे. 22 येत आहेत. धाव तोपर्यंत धावसंख्या 6 ओव्हरचा खेळ संपलाय. या षटकात बऱ्यापैकी धावा आल्या असंच म्हणावं लागेल आणि धावसंख्या 31 झाली आहे. 1 ओव्हर अजूनही बाकी आहे. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल जास्त बाहेर आहे. इम्रोज आलेत. पहिला बॉल बाहेर टाकलाय, तिकडनं बाहेर काढलाय. व्हाईट बॉल. संधी मिळाली आहे. तुम्हाला सिद्ध करण्यासाठी तुम्ही ओपनिंगलाच यायला पाहिजे असं काही नाहीये. पहिलीच ओव्हर पाहिजे असं काही नाही. शेवटच्या ओव्हरमध्ये सुद्धा तुम्ही सिद्ध करू शकता. पाहूया काय होईल. बॅट फिरवली अतिशय वेगात. बॉल जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने. निर्धाव चेंडूचं अभियान सुरू झालं. इम्रोज यांचं हलकासा लेग कटर ज्याची महारत हासिल आहे या गोलंदाजाला, परंतु युवा साहिलला देखील सिद्ध करावं लागेल. आणखीन एक बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने. बॅट अतिशय वेगात फिरवली, परंतु समोरचे खेळाडू देखील जर पाहिलं तर भारतीय क्रिकेटमधील सध्याच्या घडीच्या आघाडीच्या संघांपैकी एक असणारा संघ आहे. परंतु हे युवा खेळाडू स्वतःला सिद्ध करण्याची धडपड करतायत. पुन्हा एकदा तेज, पुन्हा एकदा बॉल यष्टी. बॅटचा फ्लो अगोदर जातोय. कमी गतीने बॉल येतोय. बॉल वळतोय. खेचलं पुढे येऊन, पुढे येण्यास भाग पाडलं, परंतु बॉल त्यानंतर कमी गतीचा टाकलाय. सगळं काही करून पाहतोय साहिल, परंतु यश नाही मिळू दिले आतापर्यंत. ते मिळवावं लागेल. यावेळेला फटका कव्हरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की हार नहीं होती. प्रयत्न केला आणि आता यशस्वी झाले. चांगला स्ट्रोक मात्र या ठिकाणी एक आत्मविश्वास देईल. काही चेंडूवर बीट केलं जरूर, परंतु त्यानंतर साहिल स्वतःला सांगत होते, मी आलो एवढ्या लांब तर मला काहीतरी करावंच लागणार आहे. माझी टीम संकटात आहे, मला प्रयत्न करायचे आहेत. आणि त्यांनी ते प्रयत्न इकडे केले. परंतु इकडे पुन्हा एकदा हा बॉल थोडासा पुढे राहिला आणि या निर्धाव चेंडूची सांगत होताना पाहिला मिळत आहे. बॅटच्या पुढून बॉल टर्न केलाय. 36 धावा धावफलकावर आहे. सुमित ढेकळे आणि कंपनी दबाव निर्माण केला, परंतु पाहूयात. साहिल गुडेकर पुन्हा एकदा तेज. बॅट फिरते, त्यानंतर बॉल फिरतोय. बॉल जातोय यष्टीरक्षक सुमित ढेकळे यांच्या हातात. या मॅचमध्ये सगळ्यात जास्त काम कोणी केलं असेल तर ते सुमित ढेकळे यांनी केलंय. अर्ध्यापेक्षा जास्त बॉल तर त्यांनी पकडलेले आहेत. आणि 36 धावा झाल्यात. विजयासाठी 37 धावांची आवश्यकता आहे या मॅचला. पाहूया या ठिकाणी काय होईल. पहिल्या बॉलवर षटकार मारला होता साहिलने आणि त्यानंतर जर पाहिलं तर विकेट आल्या. गोलंदाजी फलंदाजी हे दोन्ही या ठिकाणी आपण ग्राफिक्स पाहतोय.
येस, आमंत्रित करतोय पुन्हा एकदा नरेश डोमे सरांना. धन्यवाद आदरणीय चंद्रकांत शेटे सर, धन्यवाद आदरणीय हरीश पंड्या सर. आज निश्चित हे दोनही टेनिस क्रिकेटमध्ये दिग्गज समालोचक आपल्या समोर होते आणि निश्चित 19, 20, 21, 22, 23 मे सेव्ह द डेट जगन्नाथ क्रीडा संकुल बदलापूर या ठिकाणी भारत ट्रॉफीचं आयोजन होतंय, जिथे असणार आहेत राज्यांना रिप्रेझेंट करणारे संघ. मग तिथे महाराष्ट्राचे 2 संघ असतील आणि इतर राज्यांचे देखील एक संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. एकूण 16 संघ 15 राज्य स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत आणि अशी एक युनिक टुर्नामेंट भारत ट्रॉफी आता 70-70 च्या माध्यमातून सुरू होते बदलापूर या ठिकाणी. तर 70-70 यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा. जरी बदलापूरला जाण्याचा योग आला नसेल, आपल्याला येणार नाही, तरी तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरती मॅचेसचा आस्वाद घेऊ शकता. त्यासाठीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकतील. 70-70 चॅनल सबस्क्राईब केला, बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर मॅचला होते सुरुवात. पहिला चेंडू फरदीन, सुपरमॅन फरदीन षटकारानं सुरुवात होते. एक माफक धावसंख्या पुढे आहे, छोटी धावसंख्या आहे, मात्र फरदीन त्याच्या थाटामध्ये त्याच्या नैसर्गिक खेळाला जराही मुरड न घालता तो बेधुंद फलंदाजी करतोय आणि तोच इरादा त्याचा स्पष्ट आहे. सुमित ढेकळे नॉन स्ट्राईक एंडला आहे. मात्र मला माहिती आहे की इथे भरपूर प्रेक्षक आज उपस्थित आहे. सुमित ढेकळेचा एक लॉफ्टेड ऑन किंवा लॉफ्टेड ऑफ शॉट बघायचा आम्हाला. या फटक्यांचा तो राजा आहे, अनभिषिक्त सम्राट आहे. ज्यावेळेस तो लॉफ्टेड ऑन लॉफ्टेड ऑफ खेळतो ना, बस प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतो. यस यस यस, कलात्मकतेचा आविष्कार इथे बघायला मिळतोय फरदीन कडून, परंतु खुश नाहीये. मला वाटतं त्यानं खूप चांगला फटका खेळलेला आहे, पण तरी सुमित ढेकळे खुश नाही. त्याला सांगितलंय अरे पुढे बघ, इकडे जागा आहे तुला, तिकडे मार. पण बघायचंय, या गोष्टी होतात ज्यावेळेस तुम्ही पेअरमध्ये खेळत असता, पार्टनरशिपमध्ये असता. ओहो, स्क्वेअर कट, वाह वाह वाह, अत्यंत देखणं, अत्यंत सुंदर, नजाकतदार चौकार फरदीन काझी. आत्ता बघितलं असेल आपण सुमित ढेकळेला काही सूचना देत असताना, पण जो आवेश होता सुमितला, मला असं वाटत नाही की तू समजावत नव्हता, तो दरडावत होता की नाही तुला हे करायचंय, तुला इकडे मारायचंय, इथे बॉल आला तर तिकडे मार.
यस, आणि ह्याच गोष्टी असतात ज्यामुळे खेळाडू घडत असतात. वा, हो 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 हो, फसलेला फटका आणि फलंदाज फरदीन बाद. पहिलं षटक 10 धावा 1 गडी बाद. बालाजी क्रिकेट, बालाजी क्लब राजकोट. नवीन फलंदाज प्रदीप पाटील. आज एक माणूस एकदम चकाचक आहे. काहीतरी चेंज आहे, काहीतरी बदल झालेला आहे. आज एक माणूस एकदम चकाचक आहे. 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यात आहेत आणि पहिलं षटक इथे सुरूच आहे. निलेशचं हे षटक आहे. 2 चांगले फटके आले, म्हणजे फरदीनं पहिला षटका ठोकला, त्यानंतरचा जो चौकार खेळला त्याची स्ट्रेंथ दाखवली त्याने. छोटी इनिंग होती मात्र सुंदर होती असं मी म्हणेल. आणि आता प्रदीप पाटील, स्क्वेअर लेगचा बादशाह आहे प्रदीप पाटील. स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग या क्षेत्रामध्ये मोठे फटके येतात. मिड विकेटला खेळला हा फटका, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय. 1 धाव प्रदीप पाटीलला इथे प्राप्त होणार आहे आणि फलकावरती 11 धावांची नोंद याबरोबरच होणार आहे. पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली आहे. तर बालाजी क्लब राजकोटला विजयासाठी मात्र 37 धावांची आवश्यकता आहे. माफक धावांचं आव्हान समोर आहे. आज या संघाने अगदी सहजपणे सगळ्या मॅचेसमध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. वाईटची घोषणा इथे पंचांकडून होते. एक अतिरिक्त धाव फलकावरती पुढे घेऊन जाईल. 12 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. हे षटक अजून थोडंसं मोठं होतंय. धावांनी मोठं होतंय आणि चेंडूंनी मोठं होतंय. निलेश षटक आहे. पहिलं षटक खूप महत्वाचं असतं ज्यावेळेस तुम्ही लो स्कोअर डिफेंड करत असता. यस धाव घ्यायची आहे आणि दोघांचाही समन्वय पहा किती सुंदर आहे. वेगात धाव घ्यायला पुढे आला. प्रदीप पाटील मात्र अगदी शांत होता. तो त्यानं गडबड केली नाही कारण त्याला खात्री होती की नॉन स्ट्रायकर एंडला थ्रो येणार नाही. आला तर नॉन स्ट्रायकर एंडला येईल, त्यामुळे खूप वेगात सुमित ढेकळेने ही धाव पूर्ण केली. फलकावरती धावांची नोंद होते 13, तर विजयासाठी 24 अजून धावा हव्या. 36 चेंडू 24 धावा. जाऊया मैदानामध्ये जिथे धावा 13 आहेत आणि दुसरं षटक आकाशच्या हातामध्ये टाकलेलं आहे. आकाश चांगला गोलंदाज आहे. मागच्या सामन्यामध्ये देखील प्रभावी गोलंदाजी राहिली होती. आकाशची हॅट्रिक, या स्पर्धेमध्ये हॅट्रिक घेणारा गोलंदाज म्हणून त्याचा उल्लेख सातत्यानं होईल. आकाश, आज एक चांगली संधी. खरं तर या मुलांनी खुश केलं. आज युवा खेळाडू आहेत. वैष्णव चेंबूर मुंबई संघाचे खेळाडू, सगळे युवा खेळाडू आहेत, नवीन खेळाडू आहेत, अपकमिंग स्टार आहेत. बंटी बद्रिके अनुभवी खेळाडू त्यांच्या समवेत आज या मंचावरती आहे, ज्याला मोठ्या स्टेजचा खूप मोठा अनुभव आहे. त्यामुळं या मॅच मध्ये आपल्याला बघायचं आहे की किती लांब पर्यंत नेता ही मॅच. पहिल्या षटकामध्येच 13, आता 14 धावा फलकावरती आहे. त्यामुळे हे कौशल्य दाखवावं लागेल की आता शेवटपर्यंत मॅच लांबत लांब कशी नेता येईल याकडे थोडंसं लक्ष द्यावं लागेल. उजव्या हाताने अपट बार टाकायचा प्रयत्न मात्र बाहेर टाकलेला आहे. खूप लांब आहे चेंडू आणि तिसऱ्या पंचांकडे इशारा येतोय. नो बॉल आहे का चेक करायचा आहे. यस, विकेटच्या बाहेर टप्पा आहे का हे बघायचं आहे. आणि मला वाटतं तिसऱ्या पंचांना फारसं कठीण जाऊ नये हा निर्णय घेणं.
नो बॉल. नो बॉल. एक धाव इथे येणार आहे. पुढचा चेंडू फ्री हिट बॉल असणार आहे. फलकावरती 15 धावा. कसं लढतायत हे बघायचे मैदानामध्ये. वर्चस्व या मॅच मध्ये निश्चित आहे, म्हणजे वादातीत आहे. असं कुणी ठामपणे सांगू शकेल की या मॅच मध्ये बालाजी कप राजकोटचं वर्चस्व आहे, परंतु त्यांच्या वर्चस्वाला छेद कसा देतायत हे बघणं महत्वाचं असणार आहे. आणि त्यासाठी संघनायकाची भूमिका अशा मॅचेसमध्ये खूप महत्वाची असते की सगळ्या खेळाडूंमध्ये ऊर्जा निर्माण करत त्यांना लढण्यासाठी प्रवृत्त करणं हे खूप जास्त गरजेचं असतं. त्यासाठी एक विशिष्ट डावपेच नेहमी आखावे लागतात. मैदानाला समोर ठेवून 2 धावा इथे मिळणार आहेत. 2 धावांबरोबर फलकावरती धावा नोंदवल्या जात आहेत 17. षटक क्रमांक 2 सुरू असताना 17 धावा आहेत. विशिष्ट डावपेच असतात. छोट्या मॅच खेळायचं म्हटलं की तो माइंडसेट पहिला असला पाहिजे की आपल्याला इथे जिंकायचंय आणि ठोस प्लॅन संघनायकाकडे असतील तर निश्चित इथे चमत्कार देखील घडू शकतो. आजच्या रात्रीच्या सत्रामध्ये मॅच सुरू आहे. या खाली राहिलेला चेंडू होता. डिक्लेरेशन झोन मध्ये अपील आहे तिथे, मात्र तिसऱ्या पंचांकडे पाठवलं जात आहे. सॉफ्ट डिसमिसल नॉट आउट असणार आहे आणि त्यामुळे तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत काय येतोय हे बघायचं आहे. आणि इथे पंचांचा निर्णय येतोय. फलंदाज बाद आहे. फलंदाज बाद आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचतोय. दोन गडी बाद 17. आकाशला यश या ठिकाणी प्राप्त होतोय. चला निर्णय आलेला आहे पंचांचा. एक गोष्ट असे असते कुठेही पहा तुम्ही, पंचांचा निर्णय हा महत्वाचा असा असतो की पंचांना काय वाटलं तिथे ते जास्त महत्वाचं. इतर कुणाला काय वाटलं त्याला काही किंमत नाहीये. त्यामुळं तिथे इंटेन्स हा अंपायरचा अत्यंत महत्वाचा आहे. आणि पंचांना असं वाटलं की चेंडू स्टंपवरती जातोय तर पंच बाद देणार आहेत. आपल्याकडे कुठलंही सॉफ्टवेअर नाही आणि आपण जरी 4-5 कॅमेऱ्यांनी कव्हर करत असलो तरी 4-5 कॅमेऱ्यांच्या इमेज एकत्र घेऊन त्यावरून एक अंदाजित चित्र पुढे आपल्याला दिलं जातं स्क्रीनवर. त्यासाठी एक महागडी सॉफ्टवेअर्स असतात, ती आपल्याकडे वापरणं शक्य नाहीये. त्यामुळे पंचांना फक्त चेंडू बघायचा आहे, तो कुठे आलेला आहे, चेंडूची लाईन काय आहे आणि टप्पा पडल्यानंतर तो कुठे जाईल यावरूनच त्यांना अंदाज द्यायचा आहे. म्हणजे 100% प्रत्येक वेळेस तो पंचांचा अंदाज एकदमच बरोबर असेल असं नाहीये, पण पंचांचा निर्णय स्वीकारणं हे जास्त महत्वाचं आहे. त्यासाठी खिलाडी वृत्ती ही खेळाडूंमध्ये असली पाहिजे. 18 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू आहे आणि आकाशचं षटक चांगलं राहिलं. या षटकामध्ये 5 धावा आल्यात. एक फलंदाज बाद करण्यात यश मिळालेलं आहे. डाव्या हाताचा फलंदाज स्ट्राईक एंड वरती सुमित. सुमितचा खेळ आज बहरलाय. काय बॅटिंग केली सुमितनं आज. या स्क्वेअर कट एक अतिशय दर्जेदार फटका, दिमागदार फटका. कव्हर पॉइंटला 4 रन मिळत आहेत तिथून सुमित डेकळेच्या बॅटमधून. याच बरोबर या षटकामध्ये धावा येतील 9 आणि षटक क्रमांक 2 मैदानामध्ये संपलं का रे? दोन षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये बालाजी क्लब राजकोट. आज बालाजी क्लबचं वर्चस्व राहिलं. पहिला सामना त्यांनी अगदी
एकतर्फी जिंकला, दुसराही सामना एकतर्फी जिंकला, तिसऱ्या सामन्यामध्ये ॲज अ बॉल त्यांचं वर्चस्व राहिलेलं आहे, ॲज अ बॅट आत्तापर्यंत तरी त्यांचं वर्चस्व आहे. पुढे काय होणार आहे हे निश्चित प्रकारे आपण ठामपणे सांगू शकणार नाही. आणि क्रिकेटच्या सामन्याचं भविष्य करणं हे थोडंसं कठीण असतं. गमतीने असं म्हटलं जातं की क्रिकेटच्या सामन्याचं भविष्य सांगणं म्हणजे सिंहाचा पंजा बघून गरुडाची चोच किती लांब आहे याचं वर्णन करणं म्हणजे कुठलाच कशाला मेळ नाहीये. पण तरी सुद्धा आपण मोठ्या चवीने या गोष्टी चघळत असतो, चर्चा करत असतो. ती खरं तर गंमत आहे क्रिकेटची. क्रिकेट जेवढा बोलला जातो ना, मला वाटतं तेवढा खेळला जात नसेल. यस, चांगला चेंडू इथे साहिल, टेप बॉल ओव्हर साहिल सावंत. जीव घेण्या कॅन्सरवरती मात करत हा खेळाडू पुन्हा एकदा आपल्या बरोबर उभा राहिलेला आहे. दुर्दम्य इच्छाशक्ती, सोपं नाहीये हे. इनस्विंगरचा प्रयत्न आहे, खूप वेळा त्याने प्रयत्न केला, मात्र वाईडची संख्या या चेंडूवरती जरा जास्त राहिलेली आहे. तो खूप प्रयत्न करतोय मात्र पण एक ठीक आहे, तुम्हाला या स्पर्धेमध्ये संधी मिळते. खूप कमी स्पर्धा होतात ISPL प्लॅटफॉर्मच्या व्यतिरिक्त, खूप कमी स्पर्धा होतात की जिथे टेप बॉल वापरला जातो. पुणे शहरामध्ये तर पहिल्यांदा आपण हे बघतोय. त्यामुळं अशा स्पर्धेमध्ये तुम्हाला टेप बॉल हाताळायला मिळतोय ही खेळाडूंच्या दृष्टीने मला वाटते मोठी पर्वणी आहे. कारण इथे प्रभावीपणे हाताळणारा बॉलर हा ISPLच्या प्लॅटफॉर्मवरती 100% येऊ शकतो. फलकावरती धावा 24 आहेत. साहिल सावंत. यस, इथे परत एकदा वाईड आहे. खूपच बाहेर जातोय हा चेंडू. आणि विशेष करून आपण टेप बॉलवरती आम्ही बघितलेलं आहे की खेळाडू काय करतात, इतर बॉलर्सला फेस करताना ते शफल होतात, ऑप्शनच्या पुढे असतात. टेप बॉलला फेस करताना ते स्टंपवरच असतात. ते अजिबात आपला गार्ड सोडत नाहीये आणि त्यामुळं इथे वाईड देखील त्यांना लवकर मिळतो. इथे बचाव करायचा असतो. कुणी एखाद दुसरा फलंदाज आम्हाला टेप बॉलवरती अटॅक करताना दिसलाय. मला वाटते मागच्या 8-10 दिवसामध्ये 2-3 षटकार केवळ आम्ही बघितले असतील या बॉलवरती. त्यामुळं फलंदाज सुद्धा थोडे द्विधा मनस्थितीमध्ये असतात, त्यामुळे बचावाला जास्त भर देतात. इथे पाहायचंय, सोडून दिला चेंडू, उजव्याच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न आहे. आज रिव्हर्स स्विंग वरती कमालीचं वर्चस्व, कमालीचं प्रभुत्व दाखवलं इथे साहिल सावंतनं. पण इन स्विंग टाकताना आतमध्ये चेंडू आणताना त्याची थोडीशी त्रेधा तिरपीट उडालेली आहे, थोडासा कंट्रोल हरवलेला आहे. तो भरपूर प्रयत्न केले त्याने. आज इथे पहा परत एकदा तोच प्रयत्न आहे, मात्र चेंडू वाईड आहे. 3 वाईड आणि हा 4था वाईड आहे षटकातला. थोडासा या अशा कंडिशनला काय होतं की सल्ला महत्वाचा असतो. कॅमेरामॅनने त्यांना सांगितलं की तिकडे करा जरा, ते कॅमेरा चांगलं जातं. सल्ला खूप महत्वाचा असतो. आणि म्हणून एक उदाहरण मी सांगतो की एकदा सुनील गावस्कर बॅटिंग करत होते आणि त्यांचे शॉट काय व्हायचे की हवेत जायचे, थोडेसे वाईट चेंडू इथे शॉट हवेत जायचे. त्यांना अडचण जाणवली पण नक्की कुठे चुकतंय हे काही समजत नव्हतं. मग ज्यावेळेस लंचला ते आले त्यांनी फोन केला वसंत आलमाडींना की त्यांना सांगितलं की मला जरा TV बघून सांगा की माझं काय चुकतंय. मग त्याने तिकडून सांगितलं की तुझी ग्रीप थोडीशी तू वरती पकडलेली आहे, तू खाली पकड. आणि मग त्याने ती ग्रीप खाली ऍडजस्ट केली आणि तिथून पुढे चांगले शॉट यायला लागले. सातत्याने साहिलकडून जर चूक होते की इनस्विंग टाकताना तो मला वाटतं ऑफ स्टंपला समोर ठेवतोय, त्यामुळे चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जातोय. तर इथे त्याला थोडंसं मला वाटतं योग्य सल्ल्याची गरज आहे. आणि त्यासाठी जो स्विंग टाकणारे जे गोलंदाज आहे त्यांचा सल्ला योग्य ठरेल. आणि नरेश डोमेने इथे सल्ला देणं चुकीचं आहे, कारण नरेश डोमेने कधी स्विंग बॉल हाताळला नाहीये, टाकलेला नाही कधीच. त्यामुळं मी सांगायचं की तू असा टाक तर हे चुकीचं ठरेल. त्याने तज्ज्ञाचा सल्ला घेणं गरजेचं आहे. यस, यावेळेस उजव्याच्या बाहेर जाणारा चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये. 1 धाव जरूर मिळू शकते. 1 धावेबरोबर फलकावरती धावा 28 आहे. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. सुमित आणि प्रथमेश.
प्रथमेश ठाकरे, सुमित ढेकळे हे बिनीचे शिलेदार मैदानामध्ये आहेत. अनेक विस्फोटक इनिंगचे शिल्पकार आहेत दोघ जण. आणि याच मैदानामध्ये एक विस्फोटक इनिंग आपण पाहिलेली आहे सुमितची. डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू आहे, पुन्हा एकदा वाईड. डाव्या हाताच्या फलंदाजाला निश्चित इनस्विंग टाकणं जास्त योग्य ठरेल. मात्र इथे रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा डाव्या यष्टीच्या बाहेर. 29 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. यस, पुन्हा इथे चांगला कंट्रोल रिव्हर्स बघायला मिळाला. आणि फ्लिकचा फटका देखील किती सुंदर खेळला बघा. एक असतं की तुम्ही लेदर बॉलचा सराव तुम्हाला असेल ना, तर एक वेगळं पण दिसतं. लेदर बॉलचा जो फलंदाज आहे आणि टेनिस बॉलचा जो फलंदाज आहे, लेदर बॉलचा फलंदाज चेंडू बॅटवरती येईपर्यंत बघतो बऱ्याच वेळा. आणि टेनिस बॉलचे फलंदाज ऑर्डिनरी फलंदाज मी सांगतो की ते काय करतात, चेंडूचा टप्पा बघतात आणि बॅट फिरवतात. सुंदर फ्लिक बघायला मिळाला इथे. आणि एक धाव घेत फलकाला पुढे घेऊन गेलेला आहे. 30 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. खर तर मला अजूनही सांगायचंय की मॅच मध्ये काही रस राहिला आहे का हे सांगायला आता कुठल्या क्रिकेट पंडिताची गरज नाहीये. मात्र प्रेक्षकांना फक्त तो लॉफ्टेड ऑफ किंवा लॉफ्टेड ऑन बघायचा आहे, तो सुमित ढेकळेचा. मगाशी जो बिल्डिंग वरती टाकला ना, आता परत एकदा असा फटका येतोय की काय, त्यासाठी सगळे प्रेक्षक थांबू नये. विजयासाठी फक्त 7 धावांची गरज आहे, पण आम्हाला सुमित ढेकळेचा षटकार बघायचाच आहे. मग त्यासाठी थांबायची आमची तयारी आहे. ही असतं एखाद्या खेळाडू विषयीचं प्रेम. आणि षटकार मारला तर सारंगजी वाघेर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. वाईड चेंडू इथे आणि एक धाव प्राप्त होईल. फलकावरती धावा 31 आहेत. सुमित ऑन स्ट्राईक. ओ हो यस, इथे लॉफ्टेड नाही मात्र हुकचा अत्यंत दिमागदार फटका आहे. षटकार आणि याच बरोबर इथे विजयावरती शिक्कामोर्तब होईल. अखेर प्रेक्षकांची ती इच्छा पूर्ण केलेली आहे सुमित ढेकळेनं. आणि तिसरा संघ ठरेल जो ऑल इंडिया ओपन पूलचा सेमी फायनलिस्ट आहे, बालाजी क्लब राजकोट. अभिनंदन टीम बालाजी. जबरदस्त मॅच, चांगला खेळ केला आज रात्रीच्या सत्रामध्ये. मनापासून आभार व्यक्त करतो आम्ही टीम वैष्णव 11 चेंबूर मुंबई संघाचं मनापासून आभार व्यक्त करतो. चांगले खेळतात आपण. युवा खेळाडू होते, अनुभव निश्चित प्रकारे कमी होता, मात्र मातब्बरांना आपण खूप चांगली झुंज दिली, खूप चांगली लढत दिली. एकूणच आजचा दिवस संस्मरणीय ठरलेला आहे. आणि विशेष म्हणजे कसं आहे की चंदू सर 6 वाजता 6:15 पहिला बॉल टाकून सुद्धा 2:14 मॅच